इथल्या खडकपाड इथं पार पडलेल्या अस्मिता खेलो इंडिया वुशू महिला लीग स्पर्धेत कोल्हापूरच्या खेळाडूंनी घवघवीत यश मिळवलं। या स्पर्धेत 18 जिल्ह्यातील 330 खेळाडू मुली सहभागी झाल्या होत्या। महिलांचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास खेळातून घडावा या उद्देशाने शासनाच्या मान्यतेने महिलांसाठी अस्मिता खेलो इंडिया वुशू महिला लीग स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे। यंदा ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशनच्या वतीनं 21 डिसेंबर रोजी कल्याण इथल्या खडकपाड इथं अस्मिता खेलो इंडिया वुमन्स लीग स्पर्धा पार पडली। या स्पर्धेत वुशू असोसिएशन ऑफ कोल्हापूर डिस्ट्रिक्टच्या मुलींनी नेत्रदीपक कामगिरी केली। या स्पर्धेत 18 जिल्ह्यातील 330 खेळाडू मुलींनी सहभाग घेतला होता। या स्पर्धा सब ज्युनियर, ज्युनियर, सिनियर गटासह वजन गट आणि व्यक्तिगत प्रकारात घेण्यात आल्या। या स्पर्धेतील सब ज्युनियर वजन गटात सनिधी लोहार, केन्सिका कोडोलीकर, वेदिका पाटील, सारा कांबळे, निलजा यांनी यश मिळवलं। व्यक्तिगत प्रकारात श्रेयसी पाटील, हिरण्या चौगले, स्वरा शिंदे या मुली यशस्वी ठरल्या। ज्युनियर वजन गटात पूर्वा पाटील, तनिष्का मामुलकर तर तावलू या प्रकारात श्रुतिका यादव, समीक्षा यसने यांनी यश मिळवलं। सीनियर गटात समृद्धी कुंभार, कस्तुरी केसरकर आणि समृद्धी जाधव यांनी बाजी मारली। या स्पर्धेत टीम मॅनेजर रोहित काशीत तर टीम कोच विकास गवड आणि अतुल साळुंके होते। या खेळाडूंना ऑल महाराष्ट्र वुशू संघटनेचे सचिव सोपान कटके, कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष राजगोंडा वळिवडे, सचिव सुभाष पासन्ना, उपाध्यक्ष सतीश वडंगेकर, प्रमुख प्रशिक्षक अविनाश पाटील, संदीप पाटील, स्तवन सोरटे यांचं मार्गदर्शन लाभलं।